गुड मॉर्निंग आणि नमस्कार. आम्ही आमचा डे 2 स्टार्ट केला आहे. आय एम रेडी ॲज युजल आणि अजिंक्य पण रेडी आहे. कधी नव्हे ते आज महालक्ष्मी पावली आहे कोल्हापूरची की अजिंक्य रेडी झाला आहे. ते नाही शक्य बोलून बिकॉज मी पूर्ण साडी घातली आहे आणि अजिंक्यने फक्त हे एक कुर्ता म्हणजे मला शब्द पण एकदम असा कुर्ता एकदम असा बेसिक करता एकदम असा कॉटनचा तो घातलाय. असं पण नाही की ओढला असं एकदम मस्त भारीवाला असा कुर्ता घातला आणि मस्त मी रेडी झाली आहे फुल. आता दुसऱ्या रूम मध्ये आमची फॅमिली आहे आणि मला नाही माहिती किती रेडी आहेत की नाही. दुसरी गोष्ट नाही माहिती की तू साडी घातलीस. हा कोणाला माहितीच नाही. ऍक्च्युली मी साडी घेऊन आली करून सो पण मी साडी घेऊन आली आहे. आपण जास्त हौशी आहोत ना. थांब ना मी दाखवतो साडी दाखवतो मी. अच्छा असं ना. हा फिरत नाही का असं तू बंद कर आणि परत हे कर. अच्छा. आणि मम्मी आलेली आहे. आता मम्मीची रिएक्शन बघू. मम्मी हे बघ मुलगी बघ साडी घातलीये. तुला वाटलेलं का ती साडी घालेल. हा चांगली आहे ना. मीच आणली शोधून. ये बड़ी अच्छी बात कही आप. सेटिंग तू केली मम्मी नो डाऊट. हे तू मी दिलेलं काय क्लिन्झर का. पण तू बोलली नाहीस ग कशी दिसतीये काय. एवढी ती रेडी झाली बघ. ती आता कसा तिचा चेहरा पडला ग. मम्मी जरा खोटं नाही पण कर ना थोडस तिला. पीस आता काय करतोय तू. आताचा व्हिडिओ बनलेला आहे. आम्ही चाललोय. तू कशाला लपतो तुझ्या मागे. सो आम्ही निघालो आहोत आणि माझ्या बाजूला आजोबा बसले तिकडे बघा. आता त्याच्याकडे ऑप्शन नाहीये. आम्ही मस्त टमटम आलोय मंदिरात. लगेच पोहोचलो. 5 मिनिटाचं डिस्टन्स आहे फक्त. आता आपण जाऊयात दर्शन घ्यायला महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर. हॅलो. आज अजिंक्य सांगितलंय की तू हे सांभाळायचंस. मी स्वतःला सांभाळणार आणि साडी सांभाळणार आहे. आणि मागून कोण येत आहे आपल्या मागून बघा. मागून बघा असा छाता घेऊन आजोबा येतोय. आणि मंदिर आलेलं आहे. आणि थोड्या वेळ का होईना पाऊस थांबलाय म्हणून बरं आहे. हो म्हणून बरं आहे. काय उघडतात. अच्छा हे उघड नसतं का. किती नाही. अच्छा कधी उघडता तो. आता मॅडम उघडते ती पूजेसाठी. तुम्ही जरी दर्शन घेतलं तरी चालते कारण का तिथे पूर्ण परिवार येतोय त्यामुळे दर्शन घेतलं चालतं. काय घेते तू. ओटीचं ताट. पण दर्शन म्हणजे इथनच ना वरनं. वरून मग उघडणार कधी. इथे जातात पूजेसाठी येते जातात. चप्पल ठेवायला ताट काय पूर्ण शृंगार दिला देवीचा. वाव. आणि मी पण पूर्ण शृंगार करून आले. इतकं उत्कृष्ट मंदिर मध्ये असं म्हटलं जातं की ह्याचे जे खांब आहेत ते आजही आपण मोजू शकले नाही आहोत. इतकं सुंदर मंदिर हे 2000 वर्षापूर्वी 4व्या शतकात बनवलं गेलं होतं आणि आजही त्याची सुंदरता तितकीच निरागस आहे. आपल्या शक्तिपीठामधनं हे सर्वात मोठं शक्तिपीठ आहे. मंदिरात आत गेल्यानंतर डावीकडे एक दरवाजा दिसतो. त्या दरवाजामधनं आत गेलो की मातृलिंग आहे जिकडे आपल्याला शंकराची आणि गणपतीची मूर्ती दिसते. जेव्हा देवीचा शृंगार होतो, देवीची आरती होते, तेव्हा ती आरती वरती नेली जाते. माझं नशीब की मला हा योग मिळाला.
मंदिराच्या अवतीभोवती 4 प्रवेशद्वार आहे. महाराष्ट्रामध्ये आपण अनेक मंदिरं बघितलेत, पण प्रत्येक मंदिराचं तोंड हे पूर्व आणि उत्तर दिशेकडे आहे. पण हे एकमेव मंदिर आहे जिथे आपली आदिशक्ती, आपली आदिमाया ही पश्चिमेकडे बघते. म्हणून वर्षात 2दा किरण उत्सव सेलिब्रेट केला जातो, जिथे असं म्हटलं जातं की सूर्यदेव स्वतः देवीच्या पायाला दर्शन देतात आणि म्हणून पायावरनं किरणं वर जातात. हा सुंदर अनुभव बघायला खूप जागेवरनं, खूप कानाकोपऱ्यावरनं लोक देवीचं दर्शन घ्यायला येतात. मला वाटतं आपण सर्वांनी कोल्हापूरची अंबाबाईची महादेवी महाशक्तिपीठ हे नक्की दर्शन द्यावं आणि हे सुंदर आर्किटेक्चर बघावं. एकदम मस्त दर्शन झालं आणि आम्हाला आरती पण मिळाली. त्याच्यानंतर आम्ही वरती पण गेलो. देवीच्या वर एक शंकराचं मातृलिंग, हां मातृलिंगाचं वरती त्यांचं मंदिर आहे. सो आरती, देवीची आरती झाली का ती आरती वर जाते. मग ते पण आम्ही मस्त दर्शन घेतलं, खूप मजा आली. आणि त्यानंतर परत मग तो नैवेद्य दाखवतात. मग ते परत सगळं पूर्ण एक प्रोसेस असते. 1 तास ना काहीतरी 1 तास आत होतो. 1 तास आत होतो आम्ही. पूर्ण देवीचं ते तीर्थाचं पाणी ते पण हे करतात. छान आलं, मजा आली. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतला. असं वाटलं ना की जितकं आपल्याला देवीच्या दर्शनाची जितकी ओढ लागलेली होती ना, तितकीच ओढ तिला पण आपल्याला भेटायची लागलेली. कदाचित असं असू शकतं. आणि ह्याच्याकरता असं एकदम असा लकी मुवमेंट असतो, तो आम्हाला आज मिळाला. नशीब. खूप छान दर्शन झालं आमचं. खूप मजा आली ऍक्च्युली आम्हाला. आणि यावेळेला आम्ही खूप चांगली गोष्ट केली की कोल्हापूरला आम्ही सकाळी म्हणजे रात्री येऊन स्टे केला आणि सकाळी लवकर उठून आलो. आणि सकाळी लवकर उठून आल्यामुळे मूर्तीची सगळी म्हणजे देवीला शृंगार करण्यापासून आरती करण्यापासून सगळं आम्ही बघितलं. आणि मग त्याच्यानंतर वर आम्ही त्याच्या मंदिराच्या वर पण मातृलिंग असतं तिकडे पण आम्ही गेलो. खूप मस्त मजा आली. सो बेसिकली काय आहे की जेव्हा आम्ही आतमध्ये जात होतो, एंटर करत होतो, तेव्हा पण आमचं तेच बोलणं चालू होतं की अरे त्याच्यावरती ना एक लिंग आहे. आणि ते कधीच ना सगळ्यांना नाही जाताच येत नाही तिकडे, खूप क्वचित जाता येतं. आरतीच्या टायमाला ते दरवाजा ओपन होतो. सो आम्हाला तो मिळाला, तो मुहूर्त, तो योग मिळाला, म्हणून खूप मजा आली. आणि आम्ही जसं आतमध्ये गेलो तेवढं 9:15 आम्ही एंट्री केली. 9:30 आरती असते. तर ते काय लकीली काय म्हणतात ना एकदम बेस्ट डे ऍक्च्युली, द बेस्ट डे म्हणजे कोल्हापूरचं दर्शन. आणि ह्यांना काय झालं, ही लोक म्हणजे जेव्हा आरती होते 9:30 वाजता तेव्हा फक्त बायका आतमध्ये असतात गाभाऱ्यात आणि सगळी मुलं बाहेर असतात. तर मी, बाबा आणि अथर्व आम्ही जेव्हा बाहेर आलो ते काका भेटले आम्हाला अचानक. ते म्हणतात की ते म्हणाले तुम्ही आमच्याबरोबर करा, ठीक आहे आम्ही तुम्हाला सगळं घेतो, मी तुम्हाला नेईन वरती वगैरे आरती नंतर. आता आमचं देवदर्शन ही जी सिरीज आहे ही संपली आहे. बिकॉज आज कोल्हापूरचं दर्शन आणि वाडेश्वरचं दर्शन म्हणजे कुलदेव आणि कुलदेवी हे दर्शन झालंय. सो आता इकडनं नेक्स्ट जी आमची ट्रिप चालू होणार आहे ती असणार आहे गोवा. सो दॅट विल बी अ रिलॅक्सेशन आणि स्टेकेशन ट्रिप. सो देवदर्शन ट्रिप इज डन. सो तुम्ही आमच्या पेजला नक्की फॉलो करा, मानसी पाटील ऑफिशियल, दॅट इज मनकाजिन, इंस्टाग्राम अँड आवर यूट्यूब चॅनल. आणि असेच सगळे अपडेट्स घेण्याकरता आणि कधी आम्ही मंदिरात जातो स्पिरिच्युअल अपडेट्स घेण्याकरता तुम्ही नक्की आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटनला बेलला नक्की क्लिक करा. आणि आम्ही कोणत्या तरी गावातनं चाललोय कारण का आता रस्ता चुकवलाय गोव्याचा. गावातनं चाललोय मस्त. आपण आपल्या स्वतःला इतकं छान जपतो, मग गाडीला जपायचं नाही का? अगदी हो. आईची गाडी आहे म्हणून. नाही काही काय अजून काय डायलॉग आहे बाकीचे? आई तू झोप बोल आता. मम्मी झोपायचा टाइम झाला. तू गाडी चालवत असताना मी कशी काय झोपू? माझी झोप उडली आहे. एका खड्ड्यानेच. तू कसं वाटलं तुला एवढा डिफिकल्ट घाट चढून उतरून? मजा आली. एवढा स्टीप टर्न्स, स्टीप घाट. आम्ही वेगळ्या रस्त्याने आलो. कोणत्या आपण रस्त्याने आलो? तिलारी नगर करून चंदगड ना, चंदगड. वेगळा रोड होता. फर्स्ट टाइम आम्ही एक्सप्लोर केला पण मस्त रोड होता. बट
रात्री नाही आपण येऊ शकत, खूप डिफिकल्ट आहे वाटतो. आणि चढण खूप डिफिकल्ट आहे. आमचं सगळं उतरण होतं, पण केवढी मस्त होतं, मजा आली. व्हिडिओज आहेत, शॉर्ट्स आहेत थोडे. मध्ये मध्ये अशी दगडं कोसळलेली होती, चिखल झालेला होता, नदी भरलेली होती. डिफरंट एक्सपिरियन्स. सगळे असे व्हिडिओज मी आता एक लाईन अप करेन, मग तुम्हाला समजेल किती डिफिकल्ट होतं. आणि आता किती वेळ आपलं? आता 20 मिनटं. 20 मिनटामध्ये वी विल बी रिचिंग अवर लोकेशन. क्लब महिंद्रा अस्नोरा हॉटेल रिसॉर्ट. अस्नोरा रिसॉर्ट. सो लेट्स सी हे रिसॉर्ट कसं आहे. अलिबागचं रिसॉर्ट क्लब महिंद्रा चांगलं होतं. आता आपण क्लब महिंद्रा अस्नोरा एक्सप्लोर करूया. क्लब महिंद्राचं काय ओरिजिनल म्हणजे स्वतःच आहे, म्हणजे हां स्वतःच आहे, म्हणजे काय जाणं आहे काय आलंय का? आम्ही 4 वाजलं, मी काही जेवलो नाही आहे पुढे ते काहीच. ते हॉटेल होतं ना, रेस्टॉरंट बघतो, हॉटेल ना बघू. क्लब महिंद्रा अस्नोरा. हा इतका मोठा फक्त त्यांचा रिसेप्शन आहे. सो इट इज अ ब्युटिफुल प्लेस. ओह नाईस. एवढं मोठं लॉन आहे, माउंटेनच्या बाजूला एकदम, है ना? आणि आम्ही आता थांबलोय कीज मिळण्याकरता आणि खूप प्लेझंट क्लायमेट आहे. वेटिंग एरिया पण छान आहे. हा त्यांचा वेटिंग एरिया, हा पण खूप छान आहे. ब्युटिफुल वेटिंग एरिया अँड ब्युटिफुल पीपल वेटिंग हिअर. ॲटलीस्ट आय एम ब्युटिफुल अँड दीज पीपल, आय एम ब्युटी अँड दीज टू आर फुल. मस्त झोपा काढल्यात एकदम. आणि हा झोपा काढल्यात. माझं केस. आणि मला झोपता नाही आलं बिकॉज आमच्याकडे चालवणारा अथर्व होता आणि अथर्वला लागतात 4-5 लोक ॲट अ टाइम सगळं गाईड करायला की कुठे लेफ्ट आहे कुठे राईट आहे, मग गाडी पण चालवा, हे पण करा, ते पण करा. बदनामी ना रियालिटी आहे. मग त्याच्यामध्ये आईला मध्ये धक्का लागला, तिचा हात दुखायला लागला. फुल ड्रामॅटिक जर्नी होती आमची विथ द मोस्ट ड्रामॅटिक फॅमिली ऑन दी अर्थ. अरे ती बघी आलिया सोपी होतं आपल्याला. हाय वी आर हिअर. कुठे शोधते ती? की आपण इथे बसलोय. आता आपण रूम्स एंटर केल्यानंतर बघू रूम्स कसे आहेत. आणि आता आम्ही खूप आम्हाला मागच्या वेळेसारखं मी हिला बोलवतो की असं. आणि इकडनं पंजिम आहे हाफ एन आवरमध्ये. डिपेंड करतं क्लायमेट कसं आहे त्याच्या हिशोबाने. या रिसॉर्टमध्ये माहिती लेझी रिव्हर आहे. हे इन हाऊस आहे ना, क्लब हाऊसचं इन हाऊस रिसॉर्ट आहे. नाही लेझी रिव्हर स्विमिंग पूल आहे. नाही लेझी रिव्हर आहे एक सेपरेट आणि स्विमिंग पूल वेगळा आहे. अरे बाबा पण त्या स्विमिंग पूलला अटॅच्ड आहे जसं वॉटर किंगडम मध्ये ना, तर वेव्ह आहे तसं. बेस्ट ना लेझी टाईप. लेझी लोकांसाठी लेझी रिव्हर. सो यहाँ पे है अपना रूम. अजिंक्य आपल्याला रूम टूर देणार आहे. सो ही आहे स्टुडिओ अपार्टमेंट. वॉशरूम. अरे यार बाथटब नाही दिलं रे. बट त्या मिरर मधनं आपल्याला दिसतंय मागे काहीतरी स्पेशल. इथे अरे यार मी असं करतोय तू काढलास. नाही खूप लांब आहे. लांब आहे दिसत नाहीये. इथे मस्त पैकी एक छोटंसं कोझी किचन दिलंय विथ मायक्रोवेव्ह.
किचन आहे, फ्रीज पण असेल. फ्रीज पण आहे. आणि मग इथे आहे आपला मिरर, ये. आणि मग ही आपली आहे रूम, ब्युटिफुल रूम. And the best part is here. And we have a time to chill here. Sofa also. आणि तिकडनं काय आहे अजिंक्य? सह्याद्रीचे माउंटन्स. खूप ब्युटिफुल माउंटन व्ह्यू. आणि हे आहे आपलं सुपर ब्युटिफुल रिसॉर्ट हॉटेल. ॲक्च्युली मला पहिल्यांदा कोणती तरी क्लब महिंद्राची रूम आवडली. सी किती छान दिसतंय. हा फुल व्ह्यू आहे आपला. नाही तुंगीचं पण छान होतं. नाईस नाईस नाईस. लोणावळाचं तुंगी म्हणजे असं ब्लॉक ब्लॉक होतं ना, हे असं सुटसुटीत आहे. हा ते तर मला सुटसुटीत रूम आवडतात. वा छान. आणि माझा तुम्हाला ट्रॅव्हल आउटफिट दाखवला नव्हता, तो हा आहे माझा ट्रॅव्हल आउटफिट. आणि आता आम्ही असे घामाटलो आहोत. माझा पण ट्रॅव्हल आउटफिट. ट्रॅव्हल आउटफिट छान ट्रॅव्हल आउटफिट आहे माझा पण. ट्रॅव्हल आउटफिट. मी आता खूप रेस्ट केलंय ऑलरेडी. अजिंक्य एवढं काय माहितीये मजामध्ये आहे, बिकॉज अजिंक्य झोपा काढत तो आला. आता काय ना बिलकुल रेस्ट नाही करायचंय, आपल्याला निघायचंय हो बाहेर. एक्सक्यूज मी, माझा खांदा दुखतोय. तो घाबरला. नाही घाबरला. मेरे सामने वाली खिड़की में एक भद्दा सा तुकडा रहता है. नोट वाचला नोट. काय काय नोट? लिहिलंय? मॉस्किटो इन्सेक्ट्स येतात ना इकडे. हे आहेत आपले सह्याद्रीचे पर्वत. फळ लागले होते तिथे. But when the two unite, you get a room full of buzzing insects. आणि इथे आहे Suggest that अच्छा हा काय आहे ते काहीतरी फळ आहे वेगळं. आणि हा आमचा हमारे बाजूवाला आहे, हमारा नेबर. बाय. बाय कंजूस नेबर आहे हा. ही लोक कधी स्लिपर देत नाही, म्हणून मी मला माहिती होतं क्लब महिंद्रा स्लिपर्स देत नाही, म्हणून मी माझे स्लिपर्स तू मागवू तर शकते. खुद की चप्पल हम खुद लेकर आए. अजिंक्य फक्त आराम काय करतोयस तू? अरे मी पूर्णपणे आता फ्रेश आहे. तू बोल कधी निघायचं? नाही आता कुठे निघायचं. आता तर मी थोडीशी फ्रेशनअप होणार. अरे बापरे. अरे थोडासा मी ह्या बेडवर थोडासा पडणार. नाही 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 झोपायला आलात का तू इथे? इंटरेस्ट घे जरा, इंटरेस्ट घे. बेडवर पडणार, थोडा वेळ आराम करणार आणि मग रेडी होणार. आणि मग त्याच्यानंतर तुझं जायचं आहे का? आज जाऊया. नको आज जरा रिलॅक्स करूया. बॅक टू बॅक लगातार ट्रॅव्हल आहे, सो आज आराम आहे बस. सो येस, दिस इज अवर रूम टूर. हाजी बजी रूम टूर. आणि खरंच रूम चांगला आहे. तरी ना त्यांनी स्विमिंग पूलच्या साईडचा दिला असतं ना व्ह्यू तर छान वाटलं असतं. मिळेल तिथे खुश राहा ना. तुला मिळाले ना सह्याद्रीचे डोंगर मिळाले. हे रात्रीचे डोंगर काय घंटा दिसतात. तुला काय प्रॉब्लेम? बघितलं ना तिकडे काय लिहिलं बघ विंडोवरती, ते पण डिअर गेस्ट, युअर AC विल नॉट वर्क वेन द बाल्कनी डोर इज ओपन. ते ठीक आहे. त्यांनी बाजूला काय लिहिले ते बघ. इन्सेक्ट अलर्ट काय लिहिलंय? डोंट इनवाइट. Sunsets are brilliant to look at. Open windows are super for fresh air. But when the two unites, you get a full room of buzzing insects. So we suggest that windows be kept shut. If you find yourself sharing the room with something you didn't invite, please contact housekeeping. आणि ते इन्व्हाइट म्हणजे काय माहिती आहे का? बगचा फोटो इथे दिसतोय. दिसतंय. त्यांना इन्व्हाइट नका करू. मी ऑलरेडी एक इन्सेक्ट घेऊन फिरते, अजून कोणाला इन्व्हाइट करायचंय? हा पीस. सो आता आपण फ्रेश होऊया अँड लेट्स सी हाऊ द डेज गो. चला. सो आता आम्ही जेवण वगैरे करून रूमवर आलोय अँड नाव वी आर टायर्ड. आणि माझ्या केसांची हालत खूप खराब झाली आहे. मला उद्या केस धुवायचे आहेत. अजिंक्य काय करतोय? आम्ही इकडचे आज हाक्का नूडल्स खाल्ले. काय बाप हाक्का नूडल्स होते. आणि आम्ही आज दम बिर्याणी नाही व्हेज म्हणजे सगळं व्हेज जेवलं आज, बिकॉज आज मंगळवार आणि आज मंदिर करून आलो आहे. सो आज व्हेज. उद्या माझा उपवास असतो ते पण सांग. उद्या आहे वेडनेसडे आणि उद्या असणार आहे नॉन व्हेज टाइम. माझ्या हाताला लागलं असतं. लागलं
कसं काय लागलं? असं केलं लागलं तुला? अरे बोट असं हे झालं, तू उडी मारलीस ना. सो अजिंक्य गोरा दिसतो यार, लाईट एकदम तुझ्यावरच पडते. लाईट मध्ये किती गोरा दिसतोयस तू, माय गॉड. तू बघ कशी मी अशी आली इथे की माझी पण गोरी दिसली बघ ह्या लाईट मुळे. सो आता आम्ही काय करतो, काय आता थोडं पार्टी करू आम्ही जरा. अब हम मारेंगे चिल. यस. आणि कल हम उद्या आम्ही चाललो एका ह्यांच्या कोणते फॅमिली फ्रेंड्स मध्ये आम्हाला ब्रेकफास्टला बोलवलंय. सो वी आर गोइंग इथे शिफ्ट झाले, ते ठाण्याला राहायचे तिथे शिफ्ट झाले. हा मी फर्स्ट टाइमच भेटणार आहे, आय डोंट नो. सो आम्ही उद्या तिकडे जाणार आहात आणि उद्या आम्ही पूर्ण वेळ बाहेरच असणार आहोत. फर्स्ट टाइम कोण तू भेटणार? मी नाही, मी माझंच म्हणाले ना, मी फर्स्ट टाइम भेटणार. सो टिल नाव इट वॉज अ ग्रेट डे विथ ग्रेट रोड्स, ग्रेट वेदर अँड ग्रेट मी. होस्ट अँड दोस्त. हिला काय आलं अचानक थांबलं? नेटवर्क इश्यू परत आला असेल. आणि खरंच हे हॉटेल खूप छान आहे, मजा आली, अजूनपर्यंत तरी मजा आली. उद्या आपण उद्या नाही परवा ना आपण जाणार आहोत आपण लेझी रिव्हर मध्ये. आणि आपण जाणार आहोत उद्या संध्याकाळी जाऊ शकतो. उद्या संध्याकाळी जाऊ. आणि आज आम्ही ते क्लब ह्याच्यामध्ये पण हॅपी क्लब मध्ये, इकडे हॅपी क्लब म्हणून कन्सेप्ट आहे जिकडे असं गेम्स वगैरे असतात आणि मग तिकडे लोक कंडक्ट पण करतात गेम. सो मग आम्ही बॅडमिंटन खेळलो. हे 2 लहान मुलं होती, त्यांना सांगितलं चला आपण डबल्स खेळूया. मग मी बॅडमिंटन खेळलो. सो उद्या आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाणार, उद्या आपण लेझी रिव्हर पण बघणार आहोत. सो स्टे ट्यून्ड फॉर द पार्ट 2 माइट बी गोव्याचं पार्ट 2 व्हिडिओ. आणि गोव्याचं पार्ट 2 ना, आय डोंट नो काहीतरी असेल. हे काय ऑटोमॅटिक झालं भाई, एवढं कसं काय आवाज वाढला अचानक? हे काय आलं, आवाज कसा काय वाढला? आपण तर मी 9 वर आवाज ठेवलेला यार. आणि तो अचानक माझ्या डोळ्यात देखील एवढा 100 झाला. हो हे बघ परत गायब झालं. अरे हे ना एल्विस करून कोणतरी चॅनल वापरते आणि म्हणून ते हटतंय. अच्छा अच्छा. भाई घाबरलो ना मी. आपोआप टीव्ही, त्यांनी काय आपोआप टीव्हीचं चॅनल चेंज होते. पण नाही काय अरे रे काय रात्रीचं 11:30 वाजले. तू बघी माझ्या डोळ्यात पूर्ण असं फटाफट वाढला पूर्ण. मी पण बघितलं, आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकली आपण असा कॅमेरा ठेवलाय म्हणून. पण ऍक्सेस तर या रूम मध्ये काही नाही, कारण मी एकटा तर मगाशी बसलेलो कॉल घेत झूम कॉल. प्रत्येक वेळेस तेच असेल असं काय वाटतं? काय पण तुझ्यामुळे तू एकदम तू मला थॉट टाकलास, तू मला थॉट टाकलास. काय नाही ते ऍक्च्युअली ते एल्विस कोणतरी आहेत, त्याचा आपण प्रीमियम चॅनल लॉग इन आहे म्हणजे. पण त्याशी मतलब काय नाही, युट्यूब करत असेल तर. हा मग माझं पण होतं ना की मी घरी आई वापरते तर आईचं चॅनल दिसतं असं की हे चालू आहे. मला वाटतं तो यूज करतोय बरोबर, कारण पण हे असं का? अरे नेटवर्क इश्यू असेल यार, आपण डोंगरामध्ये आलोय. डोंगरात नाही, आपण बीच जवळ आलोय. डोंगर आहे बाजूला, डोंगर आहे. काय डोंगर काय झाडी, सगळंच लय भारी. सो आपण आता एंड करूया का ब्लॉग? येस. बाय बाय, गुड नाईट. येस अगेन डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर पेज द मॅट ब्युटी बोलणार होती. मग काय मनकाजी मानसी पाटील ऑफिशियल्स. आणि थोडासा प्यार दो यार. वी नीड युअर लव्ह, वी नीड युअर अप्रिसिएशन. आणि तुम्हाला असं काय वाटत असेल आमच्यामध्ये काही वेगळं असलं पाहिजे, ते कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला कळेल. तुमचे सजेशन्स आम्ही एक्सेप्ट करू आणि त्याच्यावर आम्ही वर्कआउट करू. सो बेल बटन असेल तुमच्या इथे, क्लिक दॅट बेल बटन. खालती तुमच्याकडे आहे दाबा. मानसी पाटील ऑफिशियल्स, ते नाही भेटलं तर मनका जिन. इंस्टाग्राम हँडल ऑल्सो मानसी पाटील ऑफिशियल्स मनका जिन. स्प्रेड लव्ह, गिव्ह लव्ह. मनका जिन, स्प्रेड लव्ह, मनका जिन असं बोलायचं. आय थिंक हे बोललं पाहिजे. स्प्रेड लव्ह. अजिंक्य, स्प्रेड सम लव्ह फॉर हर. आउट. अरे यार
तुला असं केलं मी असं नाही. स्प्रेड लव, गिव लव एंड हंसते रहो, खेलते रहो, मजे करते रहो. यू हैव वन लाइफ. बाय बाय.